नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. लोकसभेला दिग्गज मातब्बर नेत्यांचा पराभव झाल्यानंतर आता मात्र महायुतीच्या या मंत्र्याचा दारुण होणारा पराभव. सर्वात मोठी यादी आली समोर. या नवीन सर्वेने सध्या महायुतीची झोप उडवली. मंत्री जर होत असतील तर पराभूत, तर राज्यात सरकार कसं येणार? मित्रांनो, जाणून घेऊया सविस्तर या मंत्र्यांची यादी. पहिले आमदार येत आहेत ते म्हणजे छगन भुजबळ, अजित पवार गटाचे. नवीन सर्वेनुसार हे मंत्री पराभवाच्या छायेत आहेत. छगन भुजबळ यांनी मराठा समाजाची घेतलेली सगळी वैर सध्या त्यांना विधानसभेत खूप मोठा धक्का देऊ शकते, सध्या असं दिसतंय. यामुळे छगन भुजबळांचा या विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव होणार हे आता निश्चित झालंय. त्यानंतर अब्दुल सत्तार शिंदेगड. अब्दुल सत्तार हे सध्या मराठवाड्यातील सिल्लोड मतदारसंघातून निवडून लढतात. त्या भागात मात्र सध्या रावसाहेब दानवे यांनी काल सभा घेऊन सध्या इथे अब्दुल सत्तारांना कायमचं घरी बसवा असं सांगितलंय. त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित आहे. हसन मुश्रीफ, अजित पवार गट. कागल विधानसभेतून निवडून येणारे हसन मुश्रीफ गेल्या 4 टर्म आमदार आहेत. मात्र आता शरद पवारांनी त्यांना घरी बसवण्याचा कार्यक्रम करेड स्वरूपात केला आहे. याचमुळे समरजित घाटगे यांचा इथे खूप मोठा विजय होऊन ते घरी बसतील. तानाजी सावंत शिंदेगड. परांडा विधानसभा मतदारसंघातून तानाजी सावंतांचा पराभव आता निश्चित मानला जात आहे. या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंची आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची खूप मोठी ताकद तयार झाली असून या भागात तानाजी सावंत आता 100% घरी बसणार असे तेथील जनतेचा ग्राउंड रिपोर्ट सांगत आहे. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार भाजपा. लोकसभेला दारुण पराभव झालेले सुधीर मुनगंटीवार हे देखील आता विधानसभेला उभे राहतील. मात्र मोठ्या पराभवाच्या छायेत हे मंत्री दिसत असल्याचं सध्या दिसतंय. त्यामुळे नवीन सर्वेने भाजपची झोप उडवल्याचं सध्या चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. त्यानंतर पुढचे मंत्री येतात ते शिक्षण मंत्री दीपक केसरकर शिंदेगड. कोकणातून उद्धव ठाकरेंना सर्वात मोठं यश विधानसभेला मिळेल अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येते. यामुळे सध्या दीपक केसरकर यांचा देखील गेल्या 5 वर्षातील कामांचा आलेख पाहता खूप चांगलं कसं काम नाहीये. लोकांची कामं नाहीत, जनतेची कामं नाहीत, आपल्या मतदारसंघात फिरकत नाहीत. यामुळे यांचा इथे पराभव निश्चित मानला जात आहे. त्यानंतर बावनकुळे जरी मंत्री नसले तरी भाजपचे अध्यक्ष आहेत ते येत्या विधानसभेला उभे राहतील. गेल्या विधानसभेला त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे ते उभे राहिले होते, परंतु आता मात्र ते उभे राहिले तर त्यांचाही या ठिकाणी दारुण पराभव होऊ शकतो. विदर्भात सगळीकडेच भाजपची सर्वात मोठी पिछाट सध्या पाहायला मिळते. इथे जर भाजपा पाठीमागे राहिली तर मात्र महाराष्ट्रातून भाजपा हरणार हे निश्चित दिसतंय. दादा भुसे शिंदेगड. दादा भुसे यांचा पराभव प्रत्येक सर्वेतून पुढे येऊ लागलाय. दादा भुसे यांच्या पराभवाला सामोरं जातात ते म्हणजे अद्वैत हिरे. अद्वैत हिरे यांचा इथे या ठिकाणी खूप मोठ्या मताधिकांनी पराभव करतील अशी शक्यता आहे. दादा भुसेंच्या 4ही बाजूनी आता अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शिंदेगड देखील बॅकफुटवर पोहोचल्याचं सध्या बोललं जात आहे. मराठा आरक्षण. सध्या राज्यातील कामगाराचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न या सगळ्या बाबीवरती सरकार फेल आहे. मित्रांनो, आपणास काय वाटते? अजून कोणते मंत्री, कोणते आमदार या निवडणुकीत पडतील? आपली प्रतिक्रिया द्या.